Good morning student. In last lecture we learn about the nature and characteristics of entrepreneurship and the conditions for the successful growth of entrepreneurship. In today's lecture we learn about the theories of entrepreneurship. So we start with theories of entrepreneurship. First one is Joseph Schumpeter innovation theory. Joseph Schumpeter has done some pioneering work on entrepreneurship. According to him, entrepreneurship is a creative activity of doing things that are generally not done in any ordinary courses of business. Entrepreneurship is a one who innovator. They are especially motivated and talented class of people and look upon a someone different. They are innovative and creative and focus on potentially profitable opportunities and try to exploit it. Innovation involves problem solving and the entrepreneur is a problem solver. म्हणजे शॅम्प्युटर यांचं मत काय तर एंटरप्रेन्योरशिप ही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी आहे. त्याचबरोबर आपल्याला जर एंटरप्रेन्योर व्हायचं असेल तर आपल्याकडे इनोव्हेशन असणं खूप गरजेचं आहे. इनोव्हेशनमुळेच आपण नवीन नवीन आयडिया जनरेट करून त्याच्यातून नवीन नवीन प्रोडक्ट तयार करून आपली प्रॉफिटेबिलिटी आपण वाढवू शकतो. आपला प्रॉफिट कसा करता येईल, आपल्याला बिझनेस कसा करता येईल याच्याकडे आपण इनोव्हेशनच्या माध्यमातून आपण नवीन नवीन प्रोडक्ट तयार करून आपण त्याकडे फोकस करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला बिझनेस करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येत असतात. ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी इनोव्हेशन हे खूप महत्त्वाचं असतं. इनोव्हेशन करून आपण आपल्याला आलेले प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. त्यामुळे एंटरप्रेन्युअर हा एक प्रॉब्लेम सॉल्वर असतो. इनोव्हेशन मे ऑकर इन एनी ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स. फर्स्ट इज इंट्रोडक्शन ऑफ द न्यू प्रोडक्ट ऑर इंट्रोड्यूस ऑफ न्यू क्वालिटी ऑफ एक्झिस्टिंग प्रोडक्ट. म्हणजेच इनोव्हेशन आपल्याला कुठल्याही पद्धतीत वापरता येऊ शकतं. म्हणजे जर आपल्याला नवीन प्रोडक्ट डेव्हलप करायचं असेल तर आपलं इनोव्हेशन नवीन प्रोडक्टचं इंट्रोडक्शन करायचं असेल तर आपल्याला इनोव्हेशनची खूप गरज असते. कारण नवीन प्रोडक्ट तयार करण्यासाठी नवीन आयडिया जनरेट करावे लागतात. नवीन आयडिया जनरेट करण्यासाठी आपल्याला क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर एक्झिस्टिंग प्रोडक्टची क्वालिटी जर कशी वाढवायची असेल, न्यू क्वालिटी जर मेंटेन करायची असेल तर ती कशा पद्धतीने मेंटेन केली पाहिजे, आपण कशा पद्धतीने त्याची क्वालिटी मेंटेन करू शकतो किंवा वाढवू शकतो, याच्यासाठी आपल्याला इनोव्हेशन आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. सेकंड इज इंट्रोडक्शन टू न्यू मेथड ऑफ प्रोडक्शन दॅट इज नॉट येट टेस्टेड. म्हणजेच इनोव्हेशन हे प्रोडक्शनची नवीन मेथड इंट्रोड्यूस करायची असेल, आपल्याला नवीन पद्धतीने प्रोडक्शन करायचं असेल, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इनोव्हेशन हे खूप महत्त्वाचं आहे. जी अशी पद्धत एखादी अजूनपर्यंत कोणी यूज केलेली नसेल, अशी पद्धत जर आपण प्रोडक्शनसाठी वापरत असू तर अशावेळीसुद्धा आपल्याला ती मेथड शोधून काढण्यासाठी आपल्याला इनोव्हेशनची खूप गरज आहे. देन द ओपनिंग ऑफ न्यू मार्केट वेअर इट इज नॉट प्रिव्हियसली एंटर. म्हणजे आपल्याला एखादं नवीन मार्केट ओपन झालं आहे, तिकडे कोणी एंटर झालेलं नाही, अजून आपण कधी एंटर झालेलं नाही, अशा मार्केटमध्ये जर आपल्याला एंटर व्हायचं असेल, आपलं प्रोडक्ट जर त्या ठिकाणी सेल करायचं असेल किंवा आपल्या प्रोडक्टचं जर मार्केटिंग करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने मार्केटिंग केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण सेल तिकडे आपला केला पाहिजे प्रोडक्टचा, कशा पद्धतीने आपण आपलं प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी झालं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आपल्याला इनोव्हेशनची खूप गरज असते. जर आपल्याकडे इनोव्हेशन असेल तरच आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपलं प्रोडक्ट मार्केट करू शकतो व आपलं प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करून आपल्याला सेल्स वाढवता येऊ शकतो. नेक्स्ट इज द कॉन्सिक्वेंट ऑफ न्यू सोर्स ऑफ सप्लाय ऑफ रॉ मटेरियल ऑर सेमी मॅन्युफॅक्चर गुड्स. म्हणजे आपल्याला प्रोडक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रॉ मटेरियलचा सप्लाय करायचं असतं किंवा मॅन्युफॅक्चर गुड्स आपल्याला गरजेचे असतात आपल्याला प्रोडक्शन करण्यासाठी. मग अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रॉ मटेरियलचा सप्लाय कशा पद्धतीने आपल्याला झाला पाहिजे, सेमी मॅन्युफॅक्चर गुड्स आपल्याकडे येण्यासाठी आपण कशा पद्धतीने आपण सप्लायवर लक्ष दिलं पाहिजे, याच्याकडे आपण इनोव्हेशन जर आपल्याकडे असेल तर पण आपण इनोव्हेटिव्ह पद्धतीने त्याच्याकडे लक्ष देऊन इझिली आपण रॉ मटेरियल किंवा सेमी मॅन्युफॅक्चर गुड आपण घेऊ शकतो. त्यामुळे आपल्या प्रोडक्शनमध्ये कुठलाही अडथळा न येता आपण कंटिन्युअसली आपलं प्रोडक्शन चालू ठेवू शकतो. नेक्स्ट इज क्रिएटिंग अ मोनोपोली पोझिशन ऑर ब्रेकिंग अप द मोनोपोली पोझिशन. म्हणजेच मार्केटमध्ये दोन मोनोपोली पोझिशन जर आपल्याला क्रिएट करायची असेल, आपल्या प्रोडक्टची मोनोपोली जर मार्केटमध्ये क्रिएट करायची असेल तरी आपल्याला इनोव्हेशनची खूप गरज असते. कारण इनोव्हेशनच्या माध्यमातून आपण नवीन नवीन आयडिया जनरेट करून आपलं प्रोडक्टची कशी मोनोपोली मार्केटमध्ये तयार करता येईल हे आपण डिसाईड करू शकतो. त्याचबरोबर एखाद्या कॉम्पिटिटरने जर मोनोपोली मार्केटमध्ये तयार केली असेल तर ती ब्रेक कशी करता येईल याच्यासाठी सुद्धा आपल्याला इनोव्हेशनच्या माध्यमातून नवीन नवीन आयडिया आपण जनरेट करू शकतो. Schumpeter makes a distinction between an innovator and inventor. An inventor is one who discovers new methods, new techniques, and new material. On the other hand, the innovator is one who utilizes or applies
inventions and discover in order to make a new combination, and those manufacture new and better goods with the beginning of satisfaction as well as profit. म्हणजेच काय तर कॅम्प्युटर यांनी एक डिस्टिंग्विश म्हणजे डिफरन्स सांगितलेला आहे इन्व्हेन्शन अँड इनोव्हेशनमध्ये. इन्व्हेंटर म्हणजे कोण, तर एखादी व्यक्ती जी आपल्याला प्रोडक्शन प्रोसेसमध्ये नवीन मेथड डिस्कवर करत असते किंवा नवीन टेक्निक एखादी डिस्कवर करत असते किंवा एखादं नवीन मटेरियल यूज करून प्रोडक्शन जर करत असेल तर तो इन्व्हेंटर होतो. आणि इनोव्हेटर म्हणजे कोण, तर ह्या सर्वच इन्व्हेन्शनचं अप्लाय करून एखादं नवीन प्रोडक्ट डिस्कवर करत असतो, नवीन प्रोडक्ट चांगलं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असेल, त्याच्यानंतर त्याच्यातून त्याला सॅटिस्फॅक्शन आणि प्रॉफिट मिळत असेल, अशा पद्धतीचं नवीन प्रोडक्ट जो डेव्हलप करतो तो इनोव्हेटर. आणि इन्व्हेंटर म्हणजे एखादी मेथड किंवा एखादी टेक्निक्स डिस्कवर करत असतो तो इन्व्हेंटर, असं शॅम्प्युटर यांनी सांगितलेलं आहे. An innovator is more than inventor, as he does not only originate as an inventor does, but goes further in exploiting the invention commercially. म्हणजेच बिझनेस करताना इन्व्हेंटरपेक्षा इनोव्हेटर खूप महत्त्वाचा असतो. कारण इन्व्हेंटर हा फक्त एखादी मेथड सर्च करून त्याचा आपल्या बिझनेसमध्ये उपयोग करत असतो, पण इनोव्हेटर असतो तो अशा वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करून त्याला नवीन प्रोडक्ट डेव्हलप करून मार्केटमध्ये तो सेल करत असतो. त्यामुळे आपल्याला बिझनेसमध्ये आपल्या बिझनेसचं एक्सपान्शन व्हायला मदत होत असते. त्यामुळे जर आपल्याला लाँग टर्म बिझनेस करायचा असेल तर इन्व्हेंटरपेक्षा इनोव्हेटर हा खूप महत्त्वाचा असतो. Then, according to Schumpeter, entrepreneur is a change agent, and he therefore stress the role of entrepreneurial functions in the economic development. Development require basic changes, and it is entrepreneur who carries out the required changes. Entrepreneur growth bring economic development. म्हणजेच त्याने काय सांगितलं आहे, तर आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जर व्हायची असेल तर त्याच्यासाठी बेसिक चेंजेस हे रिक्वायरमेंट असतात. तर एंटरप्रेन्युअर हा त्याच्यासाठी सुद्धा मदत करतो. इनोव्हेशनच्या माध्यमातून ते ज्याला लागणारे वेगवेगळे बदल आहेत ते थोडे बदल तो कॅरी करत असतो. त्यामुळे आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हायला सुद्धा मदत होत असते एंटरप्रेन्युअरच्या ग्रोथमुळे. Schumpeter theory empathize more or innovation functions. It completely ignore the organizing and risk-taking aspects of entrepreneurship, which are actually important. Profit is a reward of undertaking risk, and it is quite different to imagine an enterprise whose objective is not earning profit. म्हणजेच काय तर कॅम्प्युटर थिअरी ही पूर्णपणे इनोव्हेशन फंक्शनवर फोकस करत असते. त्यांनी त्या थिअरीमध्ये कुठल्याही प्रकारचं ऑर्गनायझिंग किंवा रिस्क फॅक्टर याचा विचार केलेला नाही आहे एंटरप्रेन्युअरसाठी. परंतु प्रत्येक एंटरप्रेन्युअरसाठी ऑर्गनायझिंग अँड रिस्क फॅक्टर हे खूप महत्त्वाचे असतात. परंतु कॅम्प्युटर थिअरीमध्ये त्यांनी फक्त इन्व्हेन्शन यावरतीच फोकस केलेला आहे. ऑर्गनायझिंग किंवा रिस्क फॅक्टरवरती कोणत्याही प्रकारचा फोकस केलेला नाही. परंतु रिस्क फॅक्टर हाच खूप आपल्याला प्रॉफिट ओरिएंटेड असतो. जर आपण रिस्क घेतली तरच आपल्याला प्रॉफिट जनरेट होऊ शकतो. परंतु कॅम्प्युटर यांनी सांगितले की ज्या ऑर्गनायझिंग आणि रिस्क फॅक्टरबरोबरच आपल्याला इनोव्हेशन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बिझनेस करण्यासाठी. हे इक्वली इम्पॉर्टंट आहे आपल्याला बिझनेस करण्यासाठी. रिस्क आणि ऑर्गनायझेशन फॅक्टरबरोबरच इनोव्हेशन हे सुद्धा आपल्याला इक्वली इम्पॉर्टंट आहे बिझनेस करण्यासाठी. हे आपल्याला कॅम्प्युटर इनोव्हेशन थिअरीमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट theory is theories of high achievement by McClellan. The theories of achievement motivation was developed by David McClellan. According to him, theory an individual need for the achievement refers to need for the personal accomplishment. It is a drive to excel, to strive the success and achieve in the relations to set of standard. People with high achievement motive like calculate risk and want to win. High achievers are not motivated by money, but instead employ money as a method of keeping sure of their achievement. Such people strive for personal achievement rather than the rewards and success. They want to do something better. ही सेकंड थेअरी आहे जी हाय अचिव्हमेंट थेअरी ही डेव्हिड मॅक्लेलॅन यांनी डेव्हलप केलेली आहे. ते असं म्हणतात की बिझनेस करण्यासाठी आपल्याला हाय अचिव्हमेंट खूप गरजेचे आहेत. जर आपल्याकडे हाय अचिव्हमेंट असतील तर आपण हाय अचिव्हमेंटमुळे प्रत्येक मनुष्य हा मोटिवेट होत असतो. प्रत्येक व्यक्ती हा मोटिवेट असतो. ज्याच्याकडे अचिव्हमेंट जास्त आहेत तो जास्त मोटिवेटेड असतो असं त्यांचं म्हणणं आहे.
तर मोटिवेटेड व्यक्ती हा रिस्क कॅल्क्युलेट करून जास्तीत जास्त रिस्क घेऊन तो आपले सक्सेसफुल होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतो. तर हाय अचिव्हमेंट व्यक्तीला मोटिवेशन करण्यासाठी पैशाची गरज नसते, तर त्याला पर्सनल अचिव्हमेंट म्हणजे पर्सनल अचिव्हमेंट ज्या काही असतील किंवा पर्सनल सॅटिस्फॅक्शन जे असेल ते त्याला खूप महत्त्वाचं असतं. त्याला मोटिवेट होण्यासाठी त्याने केलेल्या एखाद्या कामामुळे त्याला जे पर्सनल सॅटिस्फॅक्शन मिळत असतं किंवा पर्सनल अचिव्हमेंट जे मिळत असतात ते त्याला मोटिवेशन होण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. हाय अचिव्हमेंट व्यक्तीला मोटिवेट करण्यासाठी पैशाची किंवा त्याला एखादं गिफ्ट देण्याची गरज नसते. त्याला पर्सनल सॅटिस्फॅक्शन जे मिळत असतं त्या कामातूनच ते त्याला खूप मोटिवेट करत असतं. हे या थिअरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. इट इज द नीड फॉर अचिव्हमेंट दॅट मोटिवेट पीपल टू टेक रिस्क. नीड टू अचिव्हमेंट स्टिम्युलाय द बिहेवियर ऑफ पर्सन टू बी ॲन एंटरप्रेन्युअर. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की अचिव्हमेंट हे खूप मोटिवेट करतं आपल्याला रिस्क घेण्यासाठी. बिझनेस करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क घ्याव्या लागतात. या रिस्क घ्यायच्या असतील तर आपल्याला मोटिवेशन खूप गरजेचं असतं. तर आपल्याला मोटिवेट होण्यासाठी आपल्याकडे जास्तीत जास्त अचिव्हमेंट आपले असणं खूप गरजेचं आहे. जर अशा आपल्याकडे अचिव्हमेंट खूप असतील तर आपण जास्त मोटिवेट असतो. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारच्या रिस्क घेऊ शकतो असं मॅक्लेलन असं म्हणत आहेत. त्याच्यानंतर ज्या अचिव्हमेंट असतात मनुष्याकडे त्याच त्याला एक एंटरप्रेन्युअर बनण्यासाठी त्याला मोटिवेट करत असतात. देर आर सर्टन फिजिकल फॅक्टर्स दॅट कंट्रीब्यूट टू एंटरप्रेन्युअर मोटिवेशन. दे आर फॉलोज. फर्स्ट इज नीड फॉर अचिव्हमेंट थ्रू सेल्फ स्टडी, गेटिंग गोल सेटिंग अँड इंटरपर्सनल सपोर्ट. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला मोटिवेट होण्यासाठी एक फिजिकल फॅक्टर्स असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ते फर्स्ट म्हणजे नीड फॉर अचिव्हमेंट थ्रू सेल्फ स्टडी. म्हणजे अचिव्हमेंट करण्यासाठी सेल्फ स्टडीची खूप गरज असते, गोल सेटिंगची खूप गरज असते किंवा इंटरपर्सनल सपोर्ट जो असतो आपला इंटरपर्सनल सपोर्ट असतो तो खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळेच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अचिव्हमेंट अचीव करू शकतो, वेगवेगळे टार्गेट अचीव करू शकतो. त्याला आपल्या सेल्फ स्टडी खूप महत्त्वाचा असतो त्या विषयाचा. त्याच्यानंतर गोल सेटिंग करणं हे खूप त्या टार्गेटसाठी आपल्याला गोल सेटिंग करणं हे खूप महत्त्वाचं असतं. सेकंड इज डिझायर टू टेकिंग पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजेच यामध्ये आपल्याला पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी एखादं काम करण्यासाठी आपल्याला स्वतःची पर्सनली रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचं खूप महत्त्वाचं असतं. आपण एखादा बिझनेस चालवत असताना स्वतः पर्सनली त्या बिझनेसची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं खूप महत्त्वाचं असतं. कीन इंटरेस्ट इन सिच्युएशन इन्व्हॉल्विंग मॉडरेट रिस्क. म्हणजेच आपल्याला एखादी बिझनेसमध्ये रिस्क येत असते. ती रिस्क कशा पद्धतीने हँडल केली पाहिजे याच्यासाठी त्या रिस्कमध्ये इन्व्हॉल्व होणं खूप महत्त्वाचं असतं आपल्याला बिझनेसमध्ये. अशा रिस्क हँडल केल्यामुळेच आपल्याला खूप आपलं अचिव्हमेंट मिळत असतं. त्यामुळेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिस्क हँडल करू शकतो, करण्यासाठी आपण मोटिवेट होत असतो. देन अँटिसिपेशन ऑफ फ्युचर पॉसिबिलिटीज. म्हणजेच आपल्याला फ्युचर पॉसिबिलिटीज काय बिझनेसमध्ये फ्युचर पॉसिबिलिटीज काय आहेत, काय काय शक्यता आहेत आपल्याला बिझनेसमध्ये, काय काय अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळत असतात त्यांचा आपण अंदाज घेता आला पाहिजे. त्यामुळेच आपण बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. आपल्याला पुढे कोणकोणत्या पॉसिबिलिटीज आहेत, अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत किंवा आपल्याला कोणकोणत्या रिस्क येऊ शकतात, कोणकोणते प्रॉब्लेम येऊ शकतात, या सगळ्याची पॉसिबिलिटी आपल्याला पहिली असणं या सगळ्याची माहिती असणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. देन ऑर्गनायझेशनल स्किल्स. म्हणजेच बिझनेस करत असताना आपल्याला ऑर्गनायझेशनल स्किल्स असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण खूप मोटिवेट होत असतो. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं ऑर्गनायझेशनल स्किल म्हणजे मॅनपॉवर कशी ऑर्गनाईज केलं पाहिजे, रॉ मटेरियल कसं ऑर्गनाईज केलं पाहिजे, त्याच्यानंतर मशिनरीज कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं पाहिजे, याविषयीचं वेगवेगळं स्किल आपल्याजवळ असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला जर ते ज्ञान असेल तरच आपण वेगवेगळ्या प्रकारे ऑर्गनाईज करू शकतो प्रत्येक गोष्ट. त्याच्यामुळेच आपल्याला मोटिवेशन मिळत असतं. जर आपण ऑर्गनाईज केलेलं फेल होत असेल तर आपलं डिमोटिवेट होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ऑर्गनाईज स्किल असणं खूप महत्त्वाचं आहे. ऑर्गनाईज स्किल असल्यामुळे आपण व्यवस्थित ऑर्गनाईज केल्यामुळे आपलं काम व्यवस्थित चालू शकतं. त्यामुळे आपण मोटिवेट होत असतो, सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळत असतं त्यामधून. देन मॅक्लेलन कन्सिडर द नीड फॉर अचिव्हमेंट टू बी मोस्ट क्रिटिकल टू नेशन economic development. According to him, in the inner spirit which is the need for motivation is higher, it would produce more energetic entrepreneurs capable for the generating rapid economic development. High need for achievement or ambitions motivates an entrepreneur to take risk, work hard, फाईंड न्यू थिंग्स, सेव्ह मोर एक्सेट्रा. मॅक्लेलन यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला हाय अचिव्हमेंट बरोबरच आपल्याला हाय अचिव्हमेंट आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत मोटिवेशन करण्यासाठी. कारण मोटिवेट झाल्यामुळे आपल्याला
एंटरप्रेन्योरमध्ये आपण डेव्हलप होऊ आपल्या बिझनेसमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिस्क घेऊ शकतो. आपण आपला बिझनेस व्यवस्थित तिथे चालू शकतो. त्यामुळे आपला नेशनची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत असते. आपला जर व्यवस्थित बिझनेस चालत असेल तर आपण आपल्या कंट्रीला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स देत असतो किंवा आपल्या कंट्रीला त्याचे बेनिफिट असतात. त्यामुळे आपले इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही होत असते. त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की इनर स्पिरिट, प्रत्येक व्यक्तीच्या आतमधलं इनर स्पिरिट आहे ते त्याला मोटिवेट होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. इनर स्पिरिटमुळे जे मोटिवेट झालेले व्यक्ती असतात तेच जास्तीत जास्त रिस्क टेकिंग साठी कॅपेबल असतात. त्याच्यानंतर इकॉनॉमिक ते रॅपिडली आपली इकॉनॉमी डेव्हलप करत असतात, कारण ते हार्डवर्क करायला तयार असतात, जास्तीत जास्त रिस्क घ्यायला तयार असतात. त्यामुळेच ते आपल्या इकॉनॉमी ही डेव्हलप करायला मदत करत असतात. मॅक्लेलन सजेस्ट अदर कॅरेक्टरिस्टिक्स अँड ॲटिट्यूड ऑफ अचिव्हमेंट मोटिवेटेड पीपल. त्यांनी वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत मोटिवेटेड पीपलसाठी, अचिव्हमेंट आणि मोटिवेटेड पीपलसाठी. तर फर्स्ट इज अचिव्हमेंट इज मोर इम्पॉर्टंट देन मटेरियल ऑर फिनान्शियल रिवॉर्ड्स. म्हणजेच प्रत्येक मोटिवेटेड पीपलला हे अचिव्हमेंट ही खूप महत्त्वाची असतात रादर दॅन द मटेरियल, किंवा एखादी भेटवस्तू देण्यापेक्षा किंवा फिनान्शियल रिवॉर्डपेक्षा एखाद्या व्यक्तीने केलेली अचिव्हमेंट, एखाद्या कामामध्ये केलेली टार्गेट अचीव केलेलं असतं ते त्याला सेल्फ सॅटिस्फॅक्शन देऊन जातं. त्यामुळे तो जास्तीत जास्त मोटिवेट असतो किंवा मोटिवेट होत असतो. त्याला आपण फिनान्शियल रिवॉर्ड देऊन किंवा एखाद्या वस्तू देऊन ते आपण त्याला मोटिवेट करतो, त्याच्यापेक्षा त्याने मिळवलेल्या अचिव्हमेंटमुळे तो जास्त मोटिवेट होत असतो. अचिव्हिंग द एम ऑर टास्क गिव्स जनरेट पर्सनल सॅटिस्फॅक्शन दॅन रिसिव्हिंग प्राईज ऑर रेकग्निशन्स. म्हणजेच एखादा टास्क कंप्लीट केल्याच्यानंतर आपल्याला जे पर्सनल सॅटिस्फॅक्शन मिळतं हे आपल्याला एखाद्या प्राईज किंवा रेकग्निशन जे आपल्याला मिळत असतं त्याच्यापेक्षा एक पर्सनल सॅटिस्फॅक्शन जे मिळत असतं एखादा टास्क कंप्लीट केल्याच्यानंतर, ते खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक व्यक्तीला मोटिवेट करण्यासाठी. तेच अचिव्हमेंट त्याला खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे पर्सनल सॅटिस्फॅक्शन जे मिळत असतं त्याच्यामुळेच प्रत्येक व्यक्ती हा जास्त मोटिवेट होत असतो रादर दॅन एखादी प्राईज किंवा रेकग्निशन मिळत असतं त्याच्यापेक्षा त्याला पर्सनल सॅटिस्फॅक्शनमुळे व्यक्ती जास्त मोटिवेट होत असतो. नेक्स्ट इज फिनान्शियल रिवॉर्ड इज रिगार्डेड ॲज मेजरमेंट ऑफ सक्सेस नॉट ॲज ॲन एंड इन इटसेल्फ. म्हणजेच फिनान्शियल रिवॉर्ड हे आपल्या सक्सेसचं मेजरमेंट करण्यासाठी वापरलेले असतात. ते कोणत्याही गोष्टीचा एंड नसतो, तर ते फक्त आपल्या केलेल्या सक्सेसचं किंवा आपण मिळवलेल्या सक्सेसचं मेजरमेंट करण्यासाठी फिनान्शियल रिवॉर्ड्सही वापरले जातात. तो आपल्या कामाचा कुठल्याही प्रकारचा एंड नसतो, तर आपल्याला ते मोटिवेट करण्यासाठी दिलेलं एक रिवॉर्ड असतं. त्या आपल्या कामाचं केलेलं एक मेजरमेंट असतं त्यामधून. म्हणूनच ऑर्गनायझेशनकडून फिनान्शियल रिवॉर्ड हे एम्प्लॉईला वेळोवेळी दिले जात असतात मोटिवेट करण्यासाठी. फीडबॅक इज इसेन्शियल बिकॉज इट इज अनेबल मेजर ऑफ सक्सेस नॉट फॉर रिझन ऑफ प्राईज ऑर रेकग्निशन्स. म्हणजेच एखादा टास्क कंप्लीट केल्याच्यानंतर समोरून येणारा फीडबॅक हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे आपल्या केलेल्या सक्सेसचं किती आपण मेजरमेंट करू शकतो. ते फीडबॅक हे आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्राईज किंवा रिकग्निशनचा रिझल्टसाठी रिझन नसतं, तर देण्यासाठी रिझन नसतं, तर आपण केलेल्या कामाचं किती सक्सेसफुल झालो आपण कामात हे आयडेंटिफाय करण्यासाठी, त्याचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला समोरून येणारा फीडबॅक हा खूप महत्त्वाचा असतो. जर समोरून चांगला फीडबॅक आला तर प्रत्येक व्यक्ती त्या फीडबॅकमुळे मोटिवेट होत असते. त्या कामाचं त्याला मेजरमेंट मिळत असतं, त्यामुळे तो त्या फीडबॅकमुळे प्रत्येक व्यक्ती चांगल्या फीडबॅकमुळे प्रत्येक व्यक्ती ही मोटिवेट होत असते. अचिव्हमेंट मोटिवेटेड पीपल कॉन्स्टंटली सीक इम्प्रूव्हमेंट्स अँड वे ऑफ डुईंग थिंग बेटर. म्हणजेच अचिव्हमेंट अँड मोटिवेटेड पीपल हे नेहमी इम्प्रूव्हमेंटकडे लक्ष देत असतात. आपली इम्प्रूव्हमेंट कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे ते लक्ष देत असतात. त्याच्यानंतर चांगल्या चांगल्या गोष्टींचा ते विचार करून कशा इस्टॅब्लिश करता येत असतील त्याच्याकडे ते विचार करत असतात. ही मोटिवेटेड अँड अचिव्हमेंट पीपलची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, असं मॅक्लेलन यांनी सांगितलेलं आहे. मॅक्लेलन फर्मली बिलीव्ह दॅट अचिव्हमेंट मोटिवेटेड पीपल आर जनरली द वन who make things happen and get result, and that his extend to getting result through the organization of other people and resources. Although the stand earlier, they often demand too much of this staff because they prioritize achievement the goal above the many worried interest and need for their people. म्हणजेच मॅक्लेलन शेवटी सांगतात की अचिव्हमेंट आणि मोटिवेशन पीपल हे जास्तीत जास्त
गोष्टी या घडवून आणत असतात, चांगल्या चांगल्या गोष्टी ते करत असतात, ते रिझल्ट ओरिएंटेड कामं करत असतात असं त्यांचं म्हणणं आहे की अचिव्हमेंट मोटिवेटेड पीपल हे रिझल्ट ओरिएंटेड कामं करत असतात. ते एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना ते ऑर्गनायझेशनमध्ये लोकांचा वापर करून किंवा इतर जे रिसोर्सेस आहेत त्याचा वापर करून जास्तीत जास्त चांगला रिझल्ट कसा घेता येईल याच्याकडे ते जास्तीत जास्त लक्ष देत असतात. ते एम्प्लॉईजकडून आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईजकडून काम करून घेऊन रिझल्ट ओरिएंटेड काम करत असतात, कारण त्यांची प्रायोरिटीज असते की आपण एखादा दिलेला आपल्याला जो गोल दिलेला आहे किंवा आपल्याला टार्गेट दिला आहे ते कंप्लीट करणं हा त्यांचा प्रायोरिटी असते. त्यांचं प्रायोरिटी जी असते की आपण एखादं काम केलेलं आहे ते पूर्ण केलं पाहिजे, आपल्याला टार्गेट हे कंप्लीट केलं पाहिजे, ते अचीव केलं पाहिजे, हेच त्यांचं गोल असतं. म्हणजेच थोडक्यात मॅकलेन यांनी आपल्या हायर अचिव्हमेंट थिअरीमध्ये असं सांगितलं आहे की आपल्याला अचिव्हमेंट अँड मोटिवेशन हे बिझनेस करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. अचिव्हमेंट मोटिवेशनमुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घेऊ शकतो. आपलं जे टार्गेट आहे, आपले गोल्स आहेत ते आपण कंप्लीट करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला हाय अचिव्हमेंट असणं आपल्याकडे हे खूप गरजेचं आहे असं मॅकलेन यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट theory is X efficiency theory by Levy-Stein. Basically, X efficiency is the degree of inefficiency in the use of resources within the firm. It measures the extent to which the firm fails to realize its productive potentials. Firm given a set of input productive potential, it's identified with the point on neon classic production functions. X efficiency arise either because of form of resources are used in the wrong way or because of they are wasted, that is not used at all. म्हणजेच लेविस्टिन यांनी एक अशी एक्स इफिशियन्सी थिअरी सांगितली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे रिसोर्सेस असतात त्याचा कशा पद्धतीने वापर केला पाहिजे त्याविषयीची थिअरी सांगितलेली आहे. काही ऑर्गनायझेशनमध्ये रिसोर्सेसचा योग्यरित्या वापर केला जात नाही, त्यामुळे एक्स इफिशियन्सी तयार होते. त्यामध्ये आपल्या जो ऑर्गनायझेशनमध्ये प्रोडक्शनमध्ये वेगवेगळे इनपुट असतात किंवा प्रोडक्टिव्ह पोटेन्शियल असतं, त्याचा योग्यरित्या वापर केला पाहिजे असं लेविस्टिन यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की एक्स इफिशियन्सी केव्हा तयार होते, तर फर्ममध्ये जे रिसोर्सेस असतात म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे रिसोर्सेस असतात त्याचा अयोग्यरित्या वापर केला किंवा ते वेस्ट केले, पूर्णपणे ते त्यांचा यूज केला नाही, तर ते एक्स इफिशियन्सी तिथे निर्माण होते असं लेविस्टिन यांनी सांगितलेलं आहे. जर आपले रिसोर्सेस जे आहेत ते वाया गेले तर आपल्याला प्रोडक्शन आपली कॉस्ट वाढून आपल्याला लॉस होऊ शकतो. त्यामुळे आपण एक्स इफिशियन्सी तयार होऊ देता कामा नये. बिझनेस करताना आपल्याला जो रिसोर्सेस आहे त्याचा इफेक्टिव्हली वापर केला पाहिजे. Levinstein identifies two main roles of entrepreneur. The first role is input completion, which involve making available inputs and improve the efficiency of existing production method or facilitate the introductions of new ones. The role of entrepreneur is to improve the flow of information in the market. म्हणजेच लेविस्टिन यांनी दोन मेन रोल एंटरप्रेन्योरचे आयडेंटिफाय केलेले आहेत. फर्स्ट रोल आहे तो इनपुट कंप्लिशन, म्हणजे जे आपले प्रोडक्शनसाठी लागणारे इनपुट्स आहेत किंवा आपले जे मेथड आहेत त्याचा इफिशियंटली यूज करून इम्प्रूव्ह करून जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. किंवा नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचं आहे त्याचा जास्तीत जास्त रिसोर्सेसचा उपयोग करून आपण कशा पद्धतीने इफेक्टिव्हली त्याचा इंट्रोडक्शन करू शकतो याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर जी आपली मार्केटमध्ये जी आपल्याला इन्फॉर्मेशन पोचवायची आहे आपल्या प्रोडक्टविषयी किंवा ऑर्गनायझेशनविषयी, ती कशा पद्धतीने आपण इफेक्टिव्हली पोचवू शकतो, कोणत्या रिसोर्सेसचा वापर करून कशा पद्धतीने योग्यरित्या आपण आपली मार्केटमध्ये इन्फॉर्मेशन पोचवू शकतो याकडे लक्ष दिलं पाहिजे. हा एंटरप्रेन्योरचा पहिला रोल आहे. द सेकंड रोल इज दॅट गॅप फिलिंग फंक्शन्स. लिबिस्टिन्स प्रोव्हाइड अ व्हेरी वाईड डिस्क्रिप्शन ऑफ गॅप फिलिंग, व्हिज्युअलायझिंग द इकॉनॉमी ॲज अ नेट मेड अप ऑफ नोड्स अँड पाथवेज. म्हणजेच सेकंड रोल एंटरप्रेन्योरचा काय आहे तर गॅप फिलिंग फंक्शन्स, म्हणजे जे गॅप निर्माण होत असतात, म्हणजे
कंपनीकडून कस्टमरला दिलेला प्रॉमिस यामध्ये जो गॅप असतो, किंवा ऑर्गनायझेशनमधून ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईज आणि ऑर्गनायझेशन यामध्ये जे गॅप फिलिंग तयार होत असतात, गॅप निर्माण होत असतात, किंवा मार्केट इन्फॉर्मेशन, मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टची गेलेली ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन आणि आपलं असलेलं ॲक्च्युअल प्रोडक्ट त्याचे स्पेसिफिकेशन यामध्ये जो गॅप निर्माण होतो तो आपण फिल केला पाहिजे. आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याचा वापर करून आपण योग्यरित्या ते गॅप फिल करून आपलं प्रोडक्ट सेल केलं पाहिजे. ही एक्स इफिशियन्सी थिअरीमध्ये हे सांगितलेलं आहे. थोडक्यात काय तर एक्स इफिशियन्सी थिअरीमध्ये लेविस्टिन यांनी सांगितलं की आपल्याकडे जो रिसोर्सेस आहेत त्याचा योग्यरित्या वापर करून आपण योग्यरित्या त्याचं प्रोडक्शन करून आपल्या इफेक्टिव्हली रिसोर्सेसचा वापर करून योग्यरित्या प्रोडक्शन करून आपण जास्तीत जास्त प्रोडक्शन करून त्याचा योग्यरित्या वापर करून इफेक्टिव्हली सेल्स करून मार्केटिंग करून आपण बिझनेस केला पाहिजे. Next theory is theory of profit by Knight. Knight identifies the entrepreneur as the receipt of pure profit. According to him, pure profit with regards to the entrepreneur, it brings cost uncertainty. The identify uncertainty with situation where the probability of alternative outcomes cannot be determined either by the prior reasoning or by statistic inference. A prior reasoning is simply irrelevant to economic situation involved as unique event. पुढची थिअरी आहे ती म्हणजे थिअरी ऑफ प्रॉफिट बाय नाईट यांनी ती डेव्हलप केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की प्युअर प्रॉफिट हे एंटरप्रेन्योरची एक रिसिप्ट आहे. आपण प्युअर प्रॉफिटमध्ये आपला बिझनेस चालला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आपल्या बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनसर्टेनिटीज येत असतात. म्हणजे अनिश्चित काळासाठी काही प्रॉब्लेम येत असतात अनिश्चितपणे, पण म्हणजे आपण सांगू शकत नाही. अचानकपणे काही प्रॉब्लेम येत असतात, काही रिस्क आपल्याला येत असतात. अशा रिस्क हँडल करण्यासाठी आपल्याला आपल्या प्रॉफिट हा आपल्याला उपयोगात येत असतो. आपल्याला काही अनसर्टनिटी येत असतात ते म्हणजे आपल्याला काही अल्टरनेटिव्ह ऑप्शन जे आपल्या बिझनेससाठी असतात ते मार्केटमध्ये उपलब्ध असतात. ते आपण प्रायर रिझनिंगमध्ये आपण ते डिटरमाइन करू शकत नाही. म्हणजे ते आपण आयडेंटिफाय करू शकत नाही प्रायरली काही ॲनालिसिस करून किंवा कुठच्याही पद्धतीने आपण ते आपल्याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन मार्केटमध्ये येणार आहेत हे आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला प्युअर प्रॉफिट ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. Knight argues that the business uncertainty can be reduced through consolidation. Consolidation is to uncertainty that insurance is to risk. It is a method of reducing total uncertainty by the pulling individual instance. The elasticity of supply of self-confidence is the single most important determinant of the level of profit and the number of entrepreneur. म्हणजेच नाईट सांगतात की आपण अनसर्टेनच्या बिझनेसमध्ये येतात ते आपण कमी करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला इन्शुरन्स खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला अनसर्टेनसाठी कुठल्या प्रकारचे इन्शुरन्स आहेत ते आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण तो इन्शुरन्स करून ठेवला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या सप्लाय ऑफ कॉन्फिडन्स आणि आपला लवचिकता किंवा कॉन्फिडन्स आणि लवचिकता हे 2 फॅक्टर खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. अशावेळी प्रॉफिट लेवल आपल्याला इन्क्रीज करण्यासाठी किंवा आपण इलॅस्टिसिटीमुळे आपण आपले डिसिजन कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलू शकतो आणि कॉन्फिडन्स असल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची रिस्क आपण घेऊ शकतो. त्यामुळे आपण आपली प्रॉफिटेबिलिटी वाढवू शकतो. हे या थिअरीमध्ये नाईट यांनी सांगितलेलं आहे. Last theory of social changes by Ewart Hagen. Economic development is seen almost exclusively as a process of technological changes which is brought about by the technological creativity of individual in the society. Thus, Ewart Hagen sees the entrepreneur as a creative problem solver interested in things that practical and technological realm and driven by the due to the achievement. Hagen postulates that a sequence of change separating and typically authoritarian personality of the stable traditional society from the emergency withdrawal of status respect. Also consider the group subordinate is one of two exogenous variable in Hagen systems and in the trigger mechanism of change in the personality formation. म्हणजेच एव्हर्ट हॅगन यांनी सांगितले की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही टेक्नॉलॉजिकल चेंजेसमुळे होत असते. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हायची असेल तर आपल्याला टेक्नॉलॉजिकल चेंजेस व्हावे लागतात. टेक्नॉलॉजिकल चेंजेसमुळे आपल्याला इंडिव्हिज्युअली सोसायटीमध्ये चेंजेस होत असतात. म्हणजे जर आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये क्रिएटिव्हिटी आणायची असेल तर आपल्याला इंडिव्हिज्युअली सोसायटीमध्ये ते डेव्हलप करावं लागतं. सोसायटीमधून ते वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट होत असते.
त्यामुळे एंटरप्रेन्युअरला क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्वर असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला टेक्नॉलॉजीचा चेंज झाल्यामुळे क्रिएटिव्हली आपण कशा पद्धतीने त्या न्यू टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला प्रोडक्शन करता येईल याच्याकडे त्याने लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर सोसायटीमध्ये कशा पद्धतीने चेंज होतात त्याचबरोबर लोकांच्या स्टेटसमध्ये कसा चेंज होत जातो, त्याच्यानंतर आपले ग्रुप सबऑर्डिनेट असतात त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होत जातो किंवा त्यांचं काय एक्सपेक्टेशन आहेत त्या विचारात घेऊन आपल्याला प्रोडक्शन करावं लागतं. त्याच्यानंतर सोसायटीचे काय एक्सपेक्टेशन आहेत, त्याचे काय नीड्स आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करून त्याच्यानुसार आपल्याला प्रोडक्शन करावं लागतं, असं युव्हर्ट हॅगेनने या थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. सोशल चेंजेसवरून आपल्याला आपलं प्रोडक्शन वगैरे चेंज करावं लागतं. आपलं प्रोडक्शन चेंज करून आपले मार्केट चेंज करावं लागतं. सोशल जसं चेंज होत जाईल तशा पद्धतीने आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये चेंज करावे लागतात, या थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचे एकूण 5 थेअरी आहेत. आपल्याला एंटरप्रेन्युअरशिप जर व्यवस्थितरित्या डेव्हलप करायची असेल तर आपल्याला ह्या 5 थेअरीचा योग्यरित्या वापर करून आपण आपली एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे आपला बिझनेस व्यवस्थितरित्या रन करू शकतो.